दिनांक 16 डिसेंबर 2016च्या काहेदिया परदेस कार्यक्रमामध्ये नचिकेतच्या आईला कामावरून घरी यायला उशीर झाल्यानं त्याची आजी सांगते की लवकरात लवकर पाहून ये की नक्की तिला यायला उशीर का होतोय। तेवढ्यात त्याची आई येते, मात्र जेव्हा तो तिच्या हाताकडे पाहतो त्यावेळी तिला खरचटल्याचं त्याच्या लक्षात येतं। त्यावेळी आई सांगते की लोकल ट्रेन मधून उतरताना मी पडले, त्यामुळे थोडी दुखापत झाली आहे। त्यावेळी तिची आई आणि नचिकेत घडणाऱ्या घटनांना निशाला दोष द्यायला सुरुवात करतात, मात्र त्याची आई बोलून दाखवते की निशाची यामध्ये काहीच चूक नाहीये। तरी देखील नचिकेत स्वतःलाच दोषी मानतो। बनारस मध्ये शिवची आत्या उर्मिला आणि तिचे यजमान आलेले असतात। शिवच्या आईला नीट चालता येत नसल्याचं पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं आणि तिला या मागचं कारण देखील ते विचारू लागतात। तेव्हा शिवची आई सांगते, मला गुडघेदुखीचा त्रास सुरू झालाय आणि तो कमी होण्याची शक्यता नाही। खरं तर शिवच्या आत्याला आणि तिच्या पतींना पटवून द्यायचं असतं की गौरी उत्तम प्रकारे जेवण बनवू शकते आणि मुख्य स्वयंपाकघरात तिला पाऊल ठेवू द्यावं। त्यावेळी आजी सर्वांना सांगते की कोणत्याही विषयावर चर्चा करण्याआधी आपण नाश्ता करून घेऊ। जेव्हा शिवच्या आत्याचे पती पाहतात की नाश्त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत, त्यावेळी त्यांना प्रश्न पडतो की हे करण्यामागचं कारण काय। त्यावेळी शिवची आई सांगते की यातील काही पदार्थ सरला आणि गौरीने बनवले आहेत। त्याच वेळी शिवची आई त्यांना सांगते की तुम्हाला सरलाने बनवलेले पदार्थ आम्ही दिले आहेत, पण गौरी जेवण बनवत असल्याचं त्यांना मान्य नसतं, म्हणून ते नाराज होतात। तितक्यात शिवची आत्या रडत बाहेर येते। तिला या स्थितीत पाहून ते गोंधळतात आणि ते देखील तिच्या सोबत बाहेर येतात। त्याच वेळी शिवची आत्या आपल्या पतींना समजावते की या घरात माझ्या आईला किंवा बाहेरच्या मंडळींना विरोध केला तर त्यामध्ये आपलंच आर्थिक नुकसान होईल। अखेर ते गौरीच्या हातचा स्वयंपाक मान्य असल्याचं तिला आणि आपल्या सासरच्या मंडळींना सुद्धा बोलून दाखवतात। काहेदिया परदेस कार्यक्रमाचे एपिसोड अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी मधुरा वेलणकर। प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी।